माझा आवाज येते का अजिंक्य सर? अजिंक्य येतोय सर. येतोय. हो मॅडम, हो येतोय. ओके ओके. माझा आवाज येतोय का? हॅलो. हो मॅडम, येतोय येतोय, आवाज येतोय. हा येतोय. ओके. येतोय. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन आणि श्री अरबिंदो सोसायटी यांच्यातील सामंजस्य करार व या अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकल्प आधारित अध्ययनावर विविध प्रतिमांचे अध्ययन प्रशिक्षण सोमवारपासून चालू आहे. तर आजच्या या 6व्या सत्रास
आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षा विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम आणि श्री अरबिंदो सोसायटी तर्फे सौ प्रणाली वाघ आपणा सर्वांचे हार्दिक असं स्वागत करते. आज श्री निखिल टेंबुलकर सर आपल्याला प्रोजेक्ट इन्क्लुजन बद्दल मार्गदर्शन करणार आहे. तर मी सरांना विनंती करते की आपण आपल्या सादरीकरणास सुरुवात करावी. धन्यवाद प्रणाली मॅडम. आपल्याला विनंती आहे आपण प्लीज स्लाइड शेअर करावी. धन्यवाद. नमस्कार, मी निखिल श्री अरविंदो सोसायटीच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या देखील वतीने आपल्या उपस्थित सर्व मान्यवर शिक्षकांचे या परिसंवादामध्ये हार्दिक स्वागत करतो. रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, आज ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तो अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे, प्रोजेक्ट इन्क्लुजन. प्रोजेक्ट इन्क्लुजन काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी आपल्याला आमच्या संस्थेबद्दल एक अल्पशी माहिती देऊ इच्छितो. श्री अरविंदो सोसायटीची स्थापना सन 1960 साली झाली. 1960 सालापासून आज तागयात आम्ही विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहोत. उदाहरणार्थ सोशल ट्रान्सफॉर्मेशन, सामाजिक परिवर्तन किंवा व्यक्तिगत परिपूर्णता, इंडिव्हिज्युअल परफेक्शन, युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेमध्ये एकता, अशा अनेक क्षेत्रांमध्ये आम्ही कार्य करत आहोत. पण आमचे जे बलस्थान आहे, ज्याला आपण कोर स्ट्रेंथ म्हणतो, ते शैक्षणिक क्षेत्र आहे. आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद देखील होत आहे आणि अभिमान देखील आहे की भारत सरकारने आमच्या संस्थेने जे काही रिसर्च, जे काही संशोधन केलं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये, त्याला स्मरून भारत सरकारने आमच्या संस्थेला राष्ट्रीय महत्त्वपूर्ण संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स चा दर्जा दिलेला आहे. देशामध्ये फार कमी अशा संस्था आहेत, हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था आहेत ज्यांना इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स चा दर्जा मिळाला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर IIT आहे जे इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संशोधनाचं कार्य करते, किंवा एम्स आहे जे मेडिकल क्षेत्रात कार्य करते, किंवा IIM आहे जे मॅनेजमेंट प्रबंधन क्षेत्रामध्ये संशोधनाचं कार्य करते. तर त्याचप्रमाणे आमची संस्था जी शैक्षणिक क्षेत्रामध्ये संशोधनाचं कार्य करते, त्या कार्याला स्मरून भारत सरकारने राष्ट्रीय महत्त्वपूर्ण संस्था आम्हाला घोषित केलं आहे. आमच्या संस्थेचं हेड ऑफिस, मुख्यालय जे आहे ते पुद्दुचेरी, ज्याला पूर्वाश्रमीचे पॉंडिचेरी म्हटले जायचे, पुद्दुचेरी इथे आहे. आणि अधिक माहिती करता आमच्या संस्थेची जी वेबसाईट आहे www.orosociety.org, याच्यावर जाऊन आपण आमच्या संस्थेची अधिक माहिती घेऊ शकतात. तर रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, आपण वळूया आजच्या प्रोग्रामकडे, जो अतिशय महत्त्वपूर्ण आहे, प्रोजेक्ट इन्क्लुजन. प्रोजेक्ट इन्क्लुजन काय आहे हे जाणून घेऊया आपण. प्रोजेक्ट इन्क्लुजन हे लर्निंग डिफिकल्टीजवर आधारित एक कार्यक्रम आहे. आपण आपल्या वर्गामध्ये, आपल्या विद्यालयामध्ये असे अनेक विद्यार्थी असतील ज्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात, ज्यांना विशेष गरजा, काही विशेष आवश्यकता असतात, ज्याला आपण चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स म्हणतो, ज्यांना विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात, प्रत्येकाची IQ लेवल वेगळी असते, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. तर अशा विद्यार्थ्यांना जेव्हा आपण एकत्र सामावून घेतो, जसं NEP 2020 ने, राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 ने सर्वसमावेशक शिक्षण याची जी व्याख्या केली आहे ती आहे की जेव्हा नॉर्मल मुलांबरोबर, जेव्हा अशी जी दिव्यांग मुलं आहेत ज्यांना काही विशेष आवश्यकता, लक्ष द्यायची गरज आहे, असे मुलं जेव्हा एकत्र शिकतात तेव्हा ते सर्वसमावेशी शिक्षा होते. आणि तो NEP 2020चा असं ठाम मत आहे की जोपर्यंत सर्वसमावेशक शैक्षणिक धोरण आपण अवलंबत नाही तोपर्यंत आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होणे शक्य नाही. तर त्या सर्वसमावेशक शिक्षणाच्या बाबतीत हा प्रोग्राम त्याच्यावर आधारित आहे, प्रोजेक्ट इन्क्लुजन. तर आपण वळूया. आपण आज जे जमलो आहोत, हे वेबिनार आपण जे अटेंड करता आहात, ते अशा मुलांचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे फक्त आपण प्रॉब्लेम्स डिस्कस नाही करणार आहोत, तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे, त्या मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता काय करावं लागेल याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर ते आपण जाणून घेऊया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. इथे सोल्युशन जाणून घ्यायच्या आधी मी आपल्या सर्वांबरोबर एक वर्तमान आकडेवारी आपल्याला सर्वांबरोबर मी शेअर करत आहे. युनेस्को आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने रिपोर्ट, स्टेट ऑफ द एज्युकेशन रिपोर्ट फॉर इंडिया, हा 2019 साली चिल्ड्रन विथ डिसॅबिलिटीज नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्या अहवालामध्ये असं नमूद केलं होतं की आपल्या देशामध्ये जवळपास
8 दशलक्ष म्हणजे 80 लाख दिव्यांग मुलं आहेत भारतामध्ये फक्त. आणि त्यापैकी 45% दिव्यांग मुलं आहेत ते शिक्षणामध्ये अपयशी ठरतात. शिक्षणामध्ये अपयशी ठरतात याचा अर्थ की जवळपास हा आकडा तुम्ही बघाल 45% हा जवळपास निम्म्याच्या घरात आहे की निम्म्याच्या घरात मुलं शिक्षण पुढे कंटिन्यू करू शकत नाही. त्यांच्यात जी काही डिसॅबिलिटी असेल, काही दिव्यांगत्व असेल, त्यामुळे ते शिक्षण पूर्ण करू शकत नाही. म्हणजे हा आकडा जवळपास निम्म्याच्या घरात आहे. आणि जो शिक्षण हे जे ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो, मौलिक अधिकार म्हणतो, त्यापासून ही मुलं वंचित राहतात. 2011 साली जी जनगणना झाली होती त्यामध्ये जे सेन्सेक्स प्रमाणे आपल्या देशामध्ये भारतामध्ये विशेष शाळांची संख्या आहे 2500 आणि आरसीआयने नोंदणीकृत केलेले आरसीआयने रजिस्टर्ड केलेले स्पेशल एज्युकेटर्स विशेष शिक्षक जवळपास 1,20,000 आहेत. आणि जसं मी सांगितलं की भारतात दिव्यांग मुले जी आहेत त्यांची संख्या जवळपास 80 लाखाच्या घरात आहे. तर रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, इथे मी एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो. आपण मला अनम्यूट करून उत्तर देऊ शकतात किंवा आपण चॅटबॉक्सच्या माध्यमातून वाय किंवा एन टाईप करून देखील उत्तर देऊ शकतात. आपण मला सांगावे की जिथे 80 लाख दिव्यांग मुलं आपल्या देशात आहेत आणि फक्त 2500 शाळा विशेष शाळा आहेत, तर आपल्याला असं वाटतं का की 2500 शाळा हे 80 लाख दिव्यांग मुलांना सामावून घेण्याकरता सक्षम आहेत? आपण मला अनम्यूट नाही. करून उत्तर देऊ शकतात किंवा चॅटबॉक्स मधनही उत्तर देऊ शकतात. मी प्रश्न पुन्हा रिपीट करतो. नाही सर. सर चॅट बॉक्स मध्ये नो म्हणून आलेला आहे. हो, मग सक्षम नाही आहेत. यस, 80 लाख मुलांना 2500 दिव्यांग शाळा सक्षम नाही आहेत. बरोबर, 100%. 100% राईट. तर जसं आपण बघितलं की ह्या शाळा फक्त 2500 आहेत आणि मुलं 80 लाख आहेत. मग अशा करता काय करावं लागेल? म्हणून एनईपीने जे सर्वसमावेशक शिक्षणाचं धोरण आणलं की अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणून नॉर्मल मुलांबरोबर त्यांचं शिक्षण कसं होईल यावर फोकस केला आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट. त्याचप्रमाणे आरपीडब्ल्यूडी कायदा जो 2016 साली आला होता. आरपीडब्ल्यूडी म्हणजे राईट फॉर पीपल विथ डिसॅबिलिटीज, दिव्यांग लोकांकरता हा कायदा 2016 साली आला होता. त्यामध्ये सर्वसमावेशक शिक्षणाची व्याख्या काय केलेली आहे हे आपण जाणून घेऊया. ही शिक्षणाची एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये दिव्यांग असलेले आणि दिव्यांगत्व नसलेले असे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी एकत्र शिकतात. याचाच अर्थ जे एकाच वातावरणामध्ये, एकाच छत्रछायेखाली, एकाच विद्यालयामध्ये, एकाच वर्गामध्ये, एकाच शिक्षकांद्वारे अशा विद्यार्थ्यांना शिकवलं जातं की जी मुलं दिव्यांग देखील आहेत आणि जी नॉर्मल देखील आहेत. यामध्ये प्रत्येक मुलाची शैक्षणिक गरज वेगवेगळी असते. तर त्या मुलाची गरज ओळखून, दिव्यांग मुलांची गरज ओळखून त्याच्यामध्ये थोडंफार शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काही मॉडिफिकेशन करून त्याच्यात काही नवीन मेथड आपण अंगीकारून अशा पद्धतीने त्या मुलांना शिकवून त्यांना मुख्य प्रवाहात सामील केलं जातं. रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, इथे मी तुम्हाला एक 2 बेनिफिट सांगू इच्छितो की जेव्हा सर्वसमावेशक शिक्षण आपण घेतो, दिव्यांग आणि नॉर्मल मुलं जेव्हा एकत्र शिकतात तेव्हा फायदा हा होतो की आवाज येतोय सर, आवाज गेलाय, आवाज येत नाही व्यवस्थित. निखिल सर तुमचा आवाज नाही येत आहे. ओके, मला कोणीतरी म्यूट केलं होतं. आता येतोय? हो सर, आता येतोय आवाज तुमचा. somebody had muted me सर. हो सर, हो सर. ओके, तर पुन्हा एकदा मी सांगतो की आरपीडब्ल्यूडी कायदा 2016 राईट फॉर पीपल विथ डिसॅबिलिटीज हा 2016 साली कायदा आला होता, ज्याच्यामध्ये सर्वसमावेशक शिक्षणाची व्याख्या अशी केली होती की ही एक प्रणाली आहे ज्याच्यामध्ये एकाच वातावरणामध्ये, एकाच छत्रछायेखाली, एकाच विद्यालयात, एकाच वर्गामध्ये
आणि एकाच शिक्षकांद्वारे अशा मुलांना शिकवलं जातं जे दिव्यांग आहेत आणि जे नॉर्मल आहेत त्यांना एकत्र करून त्यांना सर्वसमावेशक शिक्षण दिलं जातं. तर त्याकरता शिक्षकांमध्ये थोडंफार ॲडॉप्शनची आवश्यकता असते की काही नवीन टेक्निक्स शिक्षक अंगीकारतात जेणेकरून अशा मुलांना आपण मुख्य प्रवाहात आणता येतं. याच्यामध्ये 2 फायदे असतात की जेव्हा दिव्यांग मुलं किंवा ज्या मुलांना विशेष आवश्यकता, विशेष लक्ष द्यायची आवश्यकता आहे, अशी मुलं जेव्हा नॉर्मल मुलांबरोबर शिकतात, तेव्हा त्यांना एक विशिष्ट प्रकारची प्रेरणा मिळते, एक मोटिवेशन मिळतं, जे त्यांना त्यांच्या स्पेशल स्कूल्स असतात, विशेष शाळांमध्ये ते मिळू शकत नाही. आणि त्याच दुसऱ्या अर्थी बघायला गेलं तर जे नॉर्मल मुलं असतात त्यांना देखील दिव्यांग मुलांकडनं प्रेरणा मिळू शकते की एखादी ऍक्टिव्हिटी असेल आणि तो एखादा दिव्यांग मुलगा असेल, तो जर ती ऍक्टिव्हिटी व्यवस्थित करत असेल तर नॉर्मल मुलं देखील हे त्यातनं मोटिवेशन घेऊ शकतात की अरे मला देवाने 2 डोळे, 2 हात, 2 पाय, 2 कान, नाक सर्व व्यवस्थित दिलं आहे आणि हा मुलगा जर दिव्यांग असून ही ऍक्टिव्हिटी व्यवस्थित करू शकतो तर मी का नाही करू शकणार. तर अशा प्रकारे दुहेरी, ज्याला आपण म्हणतो की दुतर्फी बेनिफिट सर्वसमावेशक शिक्षणामुळे आपल्याला मिळू शकतं. नेक्स्ट साइड प्लीज. आता NEP 2020 जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याचे ठळक मुद्दे आपण जाणून घेऊया. पहिलं म्हणजे शिक्षकांमध्ये जागरूकता आणि ज्ञान निर्माण करणे. सर्वसमावेशक शिक्षणाच्या बाबतीत जोपर्यंत शिक्षक स्वतः अवेअर होत नाहीत, अशा मुलांना काय गरजा आहेत त्या गरजा ओळखून त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन त्यांना काही ज्या मेथड्स असतील त्या अडॉप्ट करून शिक्षक जोपर्यंत स्वतः परिपूर्ण होत नाहीत तोपर्यंत सर्वसमावेशक शिक्षणाची व्याख्या परिपूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे अतिशय आवश्यक आहे. त्याच्याकरता शिक्षक अशा मुलांचं योग्य प्रकारे मूल्यमापन करू शकतील, जेणेकरून त्यांचं इव्हॅल्युएशन करू शकतील आणि त्याच्याकरता एक प्रणाली तयार करतील, इकोसिस्टीम तयार करतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा मुलांकरता जो अभ्यासक्रम असतो तो लवचिक असणं आवश्यक आहे. हे NEP 2020चं शैक्षणिक धोरणामधला ठळक मुद्दा आहे. लवचिक अभ्यासक्रम म्हणजे काय, तर फ्लेक्झिबल क्युरिक्युलम. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा मुलगा समजा अभ्यासामध्ये नसेल पण त्याला गायन कलेमध्ये रस असेल किंवा त्याला एखाद्या मुलाला चित्र चांगलं काढत असेल, तर अशा मुलाला जर आपण सायन्स शिकवायला गेलो आणि सायन्स मधले क्लिष्ट शब्द असतील, स्वादुपिंड, प्लिहा, मज्जातंतू, अशा प्रकारचे क्लिष्ट शब्द त्या मुलाला शिकून म्हणजे त्याला जर त्याच्यात रस नसेल तर तो ते अडॉप्ट करू शकत नाही. हॅलो सर. मधी मधी बऱ्याच आवाज वेळेला ब्रेक काय होतं होतोय. की काही मुलं, माझा आवाज ब्रेक होतोय का? हा सर. हा, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे होते. माझ्याकडे तर फुल नेटवर्क दाखवतोय. आवाज येत नाहीये का? मधी मधी ब्रेक होतोय. मध्ये मध्ये होते सर, आता येतोय, तुम्ही कंटिन्यू करू शकता सर. ओके. नाही, एक मिनिट प्रणाली मॅडम, बॅक जा, बॅक जा. हा, तर अशा मुलांना एक असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी आपण प्रोव्हाइड करून देऊ शकतो. उदाहरणार्थ समजा एखाद्या मुलाला गणिताची आकडेमोड जमत नसेल परीक्षेमध्ये आणि त्याच्याकरता जर आपण एखादं कॅल्क्युलेटर प्रोव्हाइड करून दिलं तर तो सुलभरित्या गणिताचा विषय पेपर सोडवू शकतो. तर त्याचप्रमाणे आपल्या डिपार्टमेंटने जे काही टेक्नॉलॉजिकल साधनं उपलब्ध करून दिली आहेत, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, अशा टेक्नॉलॉजीचा वेळच्या वेळी वेळोवेळी प्रत्येक मुलांना तो उपयोग करून देणं हे देखील फार आवश्यक आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, इथे आपण 3 चित्र बघत आहात. या भारतातील काही अचिव्हमेंट्स आहेत, काही गोष्टी आहेत, त्या आपण डिस्कस करूया. आतापर्यंत काय व्हायचं की आपण ज्या काही दिव्यांग मुलांच्या किंवा दिव्यांग लोकांच्या गोष्टी ऐकायचो त्या पाश्चिमात्य देशातल्या असायच्या. उदाहरण द्यायचं झालं तर पॅरा ऑलिम्पिक मध्ये अमुक अमुक एका धावकाने गोल्ड मेडल जिंकलं किंवा पॅरा ऑलिम्पिक मध्ये स्वीडनच्या एका स्विमरने पॅरा ऑलिम्पिकचं पदक जिंकलं. या सगळ्या परदेशातल्या कथा होत्या. पण आता काय बदललं आहे आणि बदलत्या काळानुसार आपल्या देशामध्येही अशी मुलं आहेत जी काही ना काहीतरी करून दाखवू लागली आहेत. तर त्याचपैकी पहिलं चित्र आपण बघत असाल, आदिती वर्मा ही 25 वर्षाची युवती आहे जिला डाऊन सिंड्रोम आहे आणि आज नवी मुंबई येथे ती स्वतःचं रेस्टॉरंट चालवते.
यशस्वी उद्योजिका आहे, स्वतःचं रेस्टॉरंट चालवते आणि देशभरातले पालक आपल्या मुलांना तिच्याकडे काउन्सिलिंग करता घेऊन येतात, जेणेकरून त्या मुलांना देखील अशी मुलं ज्यांना डाऊन सिंड्रोम आहे किंवा दिव्यांग मुलं आहेत त्यांना तिच्या रेस्टॉरंटला घेऊन येतात, जेणेकरून त्या मुलांना तिच्याकडनं प्रेरणा मिळू शकेल. दुसऱ्या चित्रात आपण बघत आहात की प्रणव बक्षी 19 वर्षाचा भारतातील ऑटिझम असलेला पहिला मॉडेल आहे, जो मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आज करिअर करतो आहे आणि चांगलाच नावारूपाला आलेला आहे. तसंच तिसऱ्या चित्रात आपण बघाल, अंश बात्रा हा फक्त 14 वर्षाचा एक मुलगा आहे, एकदम यंग मुलगा आहे, 14 वर्षाचा, जो ज्याला ऑटिझम आहे, पण तो यशस्वी चित्रकार आहे. तो त्याच्या पेंटिंग्सची प्रदर्शन देश आणि विदेशात भरवतो आणि परदेशातून देखील त्याच्या पेंटिंग्सला प्रशंसा केली जाते, ती पेंटिंग्स विकत घेतली जातात. तर ही मुलं, ही जी 3 उदाहरणं मी दिली आहेत आपल्या समोर, तर ते का यशस्वी झाले, काय त्यांनी असं विशेष केलं, तर मी आपल्याला सांगू इच्छितो, त्यांच्यात ज्या काही त्यांना जे काही प्रॉब्लेम येत होते किंवा शैक्षणिक डिफिकल्टीज येत होत्या, त्याच्यावरती त्यांचे पालक आणि त्याचबरोबर आपल्यासारख्या शिक्षकांनी त्यांच्यावर भर दिला, त्यांना मोटिवेट केलं आणि त्यांच्या कलेने घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना आज आपल्या पायावर उभं राहण्यास मदत केली आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता प्रोजेक्ट इन्क्लुजन हा प्रोग्रामचा परिचय आपण करूया की हा प्रोग्राम आम्ही कसा सुरू केला. तर याची सुरुवात आम्ही 2016 साली केली. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातनं पहिले आम्ही हे ग्राउंड लेवलवर ट्रेनिंग द्यायचो, म्हणजे ज्याला फिजिकल ट्रेनिंग म्हणतो, ऑनलाईन नव्हतं तेव्हा. तर आम्ही ग्राउंड लेवलवर 4 दिवसाचं ट्रेनिंग शिक्षकांना द्यायला सुरुवात केली उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातनं. आणि आतापर्यंत म्हणजे आमची 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आम्ही आमचा म्हणजे फिजिकल ट्रेनिंग आम्ही घेऊन गेलो. त्यापैकी 20,000 अधिक पेक्षा जास्त शिक्षकांना आम्ही ओरिएंट केलं, प्रशिक्षण दिलं. तर जेव्हा प्रशिक्षण देत होतो आम्ही, त्यावेळेला शिक्षक आम्हाला म्हणायचे की सर, तुम्ही म्हणतायत ते बरोबर आहे की अशी मुलं, तुम्ही दिव्यांग मुलं वगैरे सांगतात, पण आमच्या वर्गात अशी मुलंच नाहीयेत. तुम्ही म्हणतात तशी मुलंच नाहीयेत आमच्या वर्गात. तर रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, इथे मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या डिसॅबिलिटी असतात त्या 2 प्रकारच्या असतात. एक डिसॅबिलिटी जी असते, जी आपण दृश्य स्वरूपात बघू शकतो, आपल्याला जी दिसू शकते, आणि दुसरी डिसॅबिलिटी असते ती आपल्याला दिसत नाही, त्याला आपण हिडन डिसॅबिलिटी म्हणतो. तर ती हिडन डिसॅबिलिटी मध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं हायपर ऍक्टिव्ह असतात, काही मुलं अतिशय जास्त ऊर्जावान असतात, ती पण एक हिडन डिसॅबिलिटी असू शकते. काही मुलांना राग लवकर येतो, शॉर्ट टेम्पर्ड असतात, ती पण एक हिडन डिसॅबिलिटी असू शकते. काही मुलं आय टू आय कॉन्टॅक्ट करू शकत नाही, डोळ्याला डोळा भिडवून एखाद्याशी संवाद साधण्यामध्ये ते सक्षम नसतात. तर या सगळ्या हिडन डिसॅबिलिटीज असतात. आणि जेव्हा आम्ही शिक्षकांना 4 दिवसाचं प्रशिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर शिक्षकांना आम्ही सांगितलं की आता तुम्ही तुमच्या वर्गात जा आणि अशा काही हिडन डिसॅबिलिटी असतील मुलं, त्यांचा डाटा तुम्ही आमच्या बरोबर शेअर करा. तर आपण विश्वास ठेवणार नाही, त्या उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातनं आम्हाला शिक्षकांनी असे 18,000 मुलांचा डाटा आमच्या बरोबर शेअर केला की जे शिक्षकांना वाटत होतं की याला काही ना काहीतरी ह्या मुलाला आपण वर्कआउट करण्याची आवश्यकता आहे. 18,000 विद्यार्थ्यांचा डाटा आमच्या बरोबर शेअर केला आणि त्या 18,000 विद्यार्थ्यांपैकी आमची जी टीम आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे ज्याला सायकोलॉजिस्ट आहेत, स्पेशल एज्युकेटर्स आहेत, यांनी त्यांच्यावर त्यांची एक सायकोमेट्रिक असेसमेंट केली, ज्याला आपण मनोदोषीय मूल्यांकन म्हणतो, की त्यांच्यात काय प्रॉब्लेम आहेत ते त्याची असेसमेंट केली. आणि ती असेसमेंट करून 6,600 विद्यार्थ्यांना आम्ही ते स्क्रीन केलेल्या केसेस आम्ही शिक्षकांसमोर सादर केल्या की ही एवढ्या केसेस आहेत आणि ह्या मुलांवर आपण विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि त्या शिक्षकांनी आमच्या सहाय्याने त्या मुलांवर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता एक सेकंड, या नेक्स्ट स्लाइड. लगेच स्लाइड दाखव. नेक्स्ट स्लाइड करा प्रणाली मॅडम. एकच सेकंड हा सर, थोडं टेक्निकल ग्लिच झालं आहे. ओके ओके.
तोपर्यंत आपल्याला काही प्रश्न असतील आतापर्यंत जे काही आपण सेशन जेवढं झालंय तेवढं काही प्रश्न असतील तर आपण अवश्य विचारू शकतात किंवा शेवटी देखील आपण विचारू शकतात या सेशनच्या. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. तर रिस्पेक्टेड सर आणि मॅम, जसं आम्ही सांगितलं की 2016ला आम्ही सुरुवात केली. 2016 ते 2020 पर्यंत आम्ही ऑन ग्राउंड ट्रेनिंग देत होतो, फिजिकल ट्रेनिंग देत होतो. प्रत्यक्ष जाऊन वर्गांमध्ये, शाळांमध्ये आम्ही शिक्षकांना प्रशिक्षण देत होतो. आणि या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही अंदमान निकोबार, बिहार, छत्तीसगड, चंदीगड, दादरा नगर हवेली, झारखंड, पॉंडिचेरी, पंजाब, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा असे 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आम्ही कव्हर केले. आणि त्यामधल्या मुलांना शिक्षकांनी जो डाटा शेअर केला त्यापैकी इथे तुम्हाला आकडेवारी दिसत आहे. या प्रत्येक राज्यातल्या मुलांची आम्ही सायकोमेट्रिक असेसमेंट करून शिक्षकांना सहाय्य प्रदान केलं. नेक्स्ट स्लाइड प्लीज मॅडम. रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, जसं आपण जाणतात की 2020 मध्ये नेशन वाईड लॉकडाऊन लागला कोविडमुळे. आणि त्यावेळेला आपण जसं सर्व शिक्षकांनी माफ करा, जो आपण शिक्षकांनी जो ज्ञानदानाचा वसा घेतला होता तो आपण सोडला नाहीत. आपल्याला त्यावेळेला बऱ्याच अडचणी आल्या असतील. आपल्यापैकी बरेच शिक्षक असे असतील की ज्यांनी आयुष्यात कधीही ऑनलाईन आले नसतील, पण आपण त्या सगळ्या अडचणींवर मात केली. आपल्याकडे काही ठिकाणी इंटरनेटचा इश्यू असेल, कनेक्शनचा इश्यू असेल, पण आपण सगळ्या ज्या काही अडचणी होत्या त्याच्यावर मात करून आपण आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली. आणि आपण जो ज्ञानदानाचा वसा होता तो आपण टाकला नाही. तर त्याचप्रमाणे आम्ही देखील काय केलं की जेव्हा लॉकडाऊन आल्यानंतर आम्ही या प्रोग्रामला डिजिटलाइज केलं. प्रोजेक्ट इन्क्लुजन हा कार्यक्रम आम्ही डिजिटलाइज केलं म्हणजे आम्ही याचं एक मोबाईल ऍप बनवलं आणि त्या ऍपच्या माध्यमातून एक कोर्स तयार केला. 17 मॉड्यूलचा एक कोर्स तयार केला, जेणेकरून शिक्षक तो कोर्स कंप्लीट करू शकतील. आणि आपल्या वर्गातील असे विद्यार्थी आहेत, दिव्यांग किंवा ज्यांना काही विशेष आवश्यकता, विशेष लक्ष द्यायची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांवर फोकस करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं मौलिक कार्य बजावू शकतील. तर या कोर्समध्ये 3 टप्पे, पहिला टप्पा जो होता तो होता शिक्षकांचं सेन्सिटायझेशन, संवेदीकरण आणि प्रशिक्षण. पहिल्या टप्प्यात शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं. दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा शिक्षक तो कंप्लीट कोर्स करतात, त्या कोर्स बद्दल आपण माहिती घेऊया. कसं आहे ते पुढे आपण घेऊच माहिती. तर जेव्हा शिक्षक हा कोर्स कंप्लीट करतात तेव्हा त्याच्यानंतर त्या शिक्षकांना अशी काही मुलं डाऊट असतो की ह्या मुलावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशा मुलांचं स्क्रीनिंग करतात आणि तो डाटा आमच्या बरोबर शेअर करतात. आणि शिक्षकांनी शेअर केलेल्या डाटावर अशा मुलांचं आम्ही सायकोमेट्रिक असेसमेंट करून आम्ही परत त्यातनं काही मुलं जी असतात की ज्यांना खरंच काही ना काहीतरी आवश्यकता आहे विशेष लक्ष द्यायची, अशा मुलांचा डाटा आम्ही शिक्षकांबरोबर शेअर करून शिक्षकांच्या सहाय्यतेने आणि शिक्षकांना सहाय्य करून आम्ही त्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य करतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, आता इथे आपण हे बघूया की शिकण्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय असतात आणि हा कोर्स आपण कशा पद्धतीने करू शकतात. तर त्याच्या आधी मी आपल्या सर्वांबरोबर चॅट बॉक्स मध्ये एक लिंक शेअर करत आहे. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण हे बघा, मी लिंक शेअर केलेली आहे चॅट बॉक्स मध्ये. नाही, माफ करा, ही नाहीये लिंक, मी दुसरी शेअर करतो, सॉरी. मी आपल्या बरोबर लिंक शेअर केली आहे. तर हे ऍपची लिंक आहे. आपण प्ले स्टोअर मध्ये जाऊन आता आपण एकच काम करावे, फक्त ही ऍपची लिंक इन्स्टॉल करा. फक्त इन्स्टॉल करून घ्या आणि मला डन म्हणून प्लीज मेसेज करा. कोर्स कसा करायचा ते आपण नंतर मी तुम्हाला सांगेन, पण आपण पहिले हे एक 2 मिनिटं लागतील याला. मी पुन्हा एकदा लिंक शेअर केली आपल्या बरोबर. प्ले स्टोअर मध्ये जाऊन ही लिंक आपण क्लिक करावं आणि हे ऍप इन्स्टॉल करावं आणि मला डन म्हणून टाईप करावं प्लीज. एक 2 मिनिटं आपण थांबूया. 16-17 MB ची. यस मॅम.
हो हो सर, शिक्षक आणि अध्यापक डाउनलोड करत आहेत. ओके, तर मुंशी 16-17. सरांचं डन आलं, दत्ता नवरे सरांचं डन आलेलं आहे. ओके, थँक्यू सो मच. एक 2 मिनिटं घेऊया आपण. सर्व शिक्षकांनी एकदा डाउनलोड केली ना की मग आपण हे सुरू करूया. कारण जास्त 17 MB ची फाईल आहे, मोबाईलमध्ये जास्त स्पेस घेणार नाही. रजिस्ट्रेशन वगैरे आपण नंतर करा, कसं करायचं ते मी दाखवतो आपल्याला. तर एक फक्त 2 मिनिटं घेऊया. सर्व शिक्षक मॅक्झिमम डाउनलोड जेवढे करतील तेवढं आपल्याला हे या कोर्सबद्दल माहिती जाणून घेणं अतिशय सोपं पडेल. ओके, सगळ्या शिक्षकांचे, मान्यवर शिक्षकांचे आभार आपण कोर्स डाउनलोड केल्याबद्दल. आपण वळूया की हा कोर्स कसा आहे आणि याच्यात काय काय माहिती दिलेली आहे त्या बाबतीत आपण जाणून घेऊया. या कोर्समध्ये टोटल 17 मॉड्यूल्स आहेत आणि प्रत्येक मॉड्यूलमध्ये 3 ते 4 चॅप्टर्स असतील प्रत्येक मॉड्यूलमध्ये. आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये 3 ते 4 2-2 3-3 मिनिटांचे व्हिडिओज आहेत. जे व्हिडिओज कलरफुल आणि एकदम म्हणजे चीअरफुल आणि कलरफुल जॉयफुल व्हिडिओज आहेत, ॲनिमेटेड व्हिडिओज आहेत. ते आपण एक एक मॉड्यूल एक एक व्हिडिओ बघून त्यानंतर जो एक असेसमेंट येते आपल्याला, त्या जो आपण मॉड्यूल आपण करतात, पहिलं मॉड्यूल केलं तर त्यातले जे व्हिडिओ बघाल तर प्रत्येक मॉड्यूल नंतर आपल्याला एक असेसमेंट येते. त्यामध्ये MCQ स्वरूपाचे म्हणजे मल्टिपल. येस मॅडम. तर त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. एक त्या व्हिडिओच्या संदर्भात आपल्याला एक प्रश्न विचारला जातो, त्याचे 4 ऑप्शन्स असतात. त्या 4 ऑप्शन्स पैकी आपण एक सिलेक्ट करायचा आणि असं करत करत जेव्हा त्याला 60% अबव मार्क्स आपल्याला मिळतात त्यावेळेला आपण दुसऱ्या मॉड्यूलला पुढे आपण जातो. तर अशा पद्धतीचे हे व्हिडिओज आहेत कलरफुल. आपण या 2-3 स्लाइड नंतर एक व्हिडिओ देखील आपण बघणार आहोत कशा पद्धतीचा आहे. आता या अभ्यासक्रमाच्या सामग्रीमध्ये काय काय असेल तर सर्वसमावेशक शिक्षण काय आहे हे आपण जाणून घ्याल. त्यानंतर न्यूरो डेव्हलपमेंट डिसऑर्डर असलेल्या मुलांसाठी काय काय शैक्षणिक धोरणे आहेत, त्यांच्या पॉलिसीज काय आहेत, त्यांना शिक्षण कोणकोणत्या डिसॅबिलिटीज असतात. उदाहरण द्यायचं झालं तर डिसकॅल्क्युलिया असते, ज्यांना आकडेमोड करता येत नाही त्यांना डिसकॅल्क्युलिया आपण म्हणतो त्या मुलांना. किंवा डिस्लेक्सिया असते किंवा डिस्ग्राफिया असते, लिहायचा प्रॉब्लेम असतो. तर असे विविध जसं आपल्याला माहिती आहे की टोटल 21 डिसॅबिलिटीज आहेत. तर त्या 21 डिसॅबिलिटीजची माहिती आपल्याला होईल की कोणकोणत्या प्रकारच्या शैक्षणिक अक्षमता आहेत, डिसॅबिलिटीज आहेत. ऑटिझम काय आहे या बाबतीत आपण जाणून घ्याल. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर काय आहे या बाबतीत आपण जाणून घ्याल. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची की हा जो कोर्स आहे तो विनामूल्य आहे. या म्हणजे एकही शुल्क आपल्याला याच्यात खर्च करायची आवश्यकता नाहीये. विनामूल्य कोर्स आहे आणि त्याला वेळेचं बंधन देखील नाहीये की अमुक वेळेतच आपण कंप्लीट केला पाहिजे असं नाहीये. जर दिवसातनं आपण 10 ते 15 मिनिटं काढलीत, समजा आपण प्रवास करत असाल, बसमध्ये असाल, ट्रेनमध्ये असाल किंवा प्रवास करत असाल किंवा आपण समजा रात्री जेवण झाल्यानंतर एक 15-20 मिनिटं काढलीत आणि एक एक व्हिडिओ बघत गेलात आणि तो कोर्स दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देत गेलात तर माझ्या अंदाजाने 15 ते 20 दिवसामध्ये हा कम्प्लीट कोर्स आपण पूर्ण करू शकतात. आणि हा बहुभाषिक कोर्स आहे. आजच्या घडीला हा कोर्स 6 भाषांमध्ये उपलब्ध आहे. इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती, तामिळ आणि तेलुगू. मी पुन्हा रिपीट करतो, हा कोर्स 6 भाषांमध्ये उपलब्ध आहे. आपण जर मराठी माध्यमाचे असाल तर आपण मराठी माध्यम निवडू शकतात. हिंदी माध्यमाचे असाल तर हिंदी, इंग्लिश मीडियमचे असाल तर इंग्लिश माध्यम निवडू शकतात. तर 6 भाषांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ आणि तेलुगू. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून काही भाषा देखील आम्ही या ॲपमध्ये ऍड करत आहोत. उदाहरणार्थ पंजाबी, आसामी, कन्नड, मल्याळम इत्यादी भाषांवर देखील काम चालू आहे, ज्या आम्ही लवकरच या येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये ऍड करू. आता जसं मी सांगितलं की प्रत्येक मॉड्यूल जेव्हा आपण हा कोर्स करायला सुरुवात कराल, आपण आपलं नाव, शाळेचं नाव, आपला वॉर्ड सगळं आपण रजिस्टर करून जेव्हा कोर्स करायला सुरुवात कराल, याच्या पहिले आपल्याला एक प्री असेसमेंट असेल. प्री असेसमेंटचा अर्थ हा आहे की आपण दिव्यांग मुलं किंवा दिव्यांगत्व या बाबतीत किती जाणत आहात.
हे आपल्याला त्याचे MCQ स्वरूपाचे प्रश्नावली असतील, ती आपण जेव्हा सोडवाल त्याच्यानंतर आपण हा कोर्स करू शकाल. आणि जेव्हा कोर्स कंप्लीट होईल, म्हणजे जेव्हा आपले 17 मॉड्यूल्स पूर्ण होतील, त्यानंतर देखील आपल्याला एक पोस्ट असेसमेंट असेल आणि तेव्हा आपण स्वतःचं मूल्यांकन करू शकू की हा कोर्स करायच्या आधी मी किती अनभिज्ञ होतो किंवा किती अनभिज्ञ होते, आणि हा कोर्स केल्यानंतर मला किती मला माहिती मिळाली की दिव्यांगत्वाचे प्रकार काय आहेत आणि डिसॅबिलिटीज कोणकोणत्या आहेत, शैक्षणिक धोरणं काय आहेत अशा मुलांकरता. तर अशा पद्धतीने प्री असेसमेंट आणि पोस्ट असेसमेंट देखील आपण या कोर्सच्या माध्यमातून करू शकतात. जसं मी सांगितलं की छोटे व्हिडिओज आहेत, 3 ते 4 मिनिटाचे व्हिडिओज असतील, ॲनिमेटेड व्हिडिओज आहेत, कलरफुल व्हिडिओज आहेत. ते कलरफुल व्हिडिओज एक एक बघत आपण जेव्हा असेसमेंट देत एक एक मॉड्यूल पूर्ण करत पुढे जाल, तेव्हा 17 मॉड्यूल आपण कंप्लीट करून हा कोर्स कंप्लीट कराल. त्या व्हिडिओ बरोबरच रीडिंग मटेरियल देखील आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की काही जणांना वाचून जास्त लक्षात राहतं. उदाहरणार्थ तुम्ही स्वतःचं मी उदाहरण द्यायचं झालं तर मला व्हिडिओपेक्षा मला रीडिंग करून जास्त आत्मसात करता येते कोणती गोष्ट. तर अशा लोकांकरता, अशा शिक्षकांकरता आम्ही त्याच व्हिडिओचं रीडिंग मटेरियल देखील तिथे उपलब्ध करून दिलं आहे. आपल्याला जर व्हिडिओ बघून कोर्स करायचा नसेल तर आपण रीडिंग मटेरियल वाचून देखील तो कोर्स करून प्रश्नांची उत्तरं देऊन एक एक मॉड्यूल कंप्लीट करून हा पूर्ण कोर्स आपण करू शकतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता प्रत्येक मॉड्यूल पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना जसं मी सांगितलं की प्रत्येक मॉड्यूल त्यातले 4 ऑप्शन्स असतात, आपल्याला सबमिट करायचा असतो. अशा प्रकारे जेव्हा आपण मॉड्यूल पूर्ण कराल तेव्हा 60% पेक्षा जास्त गुण जे टीचर्स मिळवतात त्यांना मॉड्यूल कंप्लीशन सर्टिफिकेट दिलं जातं. प्रणाली मॅडम जरा पुढे जाऊन परत मागे या ना. पुढे जाऊन परत मागे या जरा. हा पुढे जा. हा हे बघा, हे मॉड्यूल कंप्लीशन सर्टिफिकेट अशा पद्धतीचं असतं. जेव्हा आपण पहिलं मॉड्यूल कंप्लीट कराल, असेसमेंट द्याल, तेव्हा हे ऑनलाईन सर्टिफिकेट आपण मॉड्यूल कंप्लीशन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात. अशा पद्धतीने प्लीज बॅक जा मॅडम. अशा पद्धतीने आपण 17 मॉड्यूल कंप्लीशन सर्टिफिकेट आपण प्राप्त करू शकतात 17 मॉड्यूलची. आणि जेव्हा पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण कोर्स आपण करतात आणि फायनल असेसमेंट जेव्हा आपण कंप्लीट करतात त्याच्यामध्ये जे शिक्षक 75% अधिक गुण मिळवतात त्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट मिळतं. 60 ते 75% मध्ये जे शिक्षक गुण मिळवतात त्यांना कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट मिळतं. पुढे जाल मॅडम अजून. यस, हे बघा अशा पद्धतीचं कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट मिळतं. जे शिक्षक 60 ते 75% मध्ये गुण मिळवतात त्यांना कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट मिळतं. पुढे जाल मॅडम. आणि जे शिक्षक 75% पेक्षा अधिक गुण मिळवतात, मार्क मिळवतात, त्यांना सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स दिलं जातं 75% पेक्षा अधिक. आता तुम्ही म्हणाल की ही कंडिशन का 60 ते 75? तर मी आपल्याला सांगू इच्छितो की जे व्हिडिओज आपण बघूच व्हिडिओ कसा आहे, तर त्या व्हिडिओच्या अनुषंगाने जे प्रश्न असतात ते अतिशय सोपे असतात, त्याची उत्तरही सोपी असतात. आणि माझा अनुभव असा आहे, मी मुंबईच्या BMC शाळांचं मी ट्रेनिंग घेतो. के ईस्ट वॉर्ड मुंबईत आहे, अंधेरीचा तो वॉर्ड आहे. त्यामध्ये जवळपास 150 शिक्षकांनी कोर्स कंप्लीट केला आणि 150 पैकी जवळपास 140 शिक्षकांनी सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स म्हणजे 75 एक कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट आणि अजून एक जे आहे ते सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स 75% पेक्षा अधिक, असे टोटल 19 सर्टिफिकेट्स जे मला तरी वाटत नाही की आजच्या काळामध्ये कोणत्याही ऍपमध्ये एवढे सर्टिफिकेट्स आपण प्राप्त करू शकाल. तर अशा पद्धतीने आपण टोटल 19 सर्टिफिकेट्स या कोर्सच्या माध्यमातून प्राप्त करू शकतात. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट नो नेक्स्ट मॅडम. यस. हा,
आता आमचं उद्दिष्ट एवढंच नाहीये रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, की फक्त आपल्याला कोर्स करून आपण थांबावं, हे आमचं उद्दिष्ट नाहीये. कोर्स करताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतील, बरेच प्रॉब्लेम्स येतील. तर आम्ही आमचा नंबर देखील आपल्या बरोबर शेअर करू. आमचा जो सेंट्रलाइज नंबर आहे तो आमच्या बरोबर आपल्या शेअर करू. तर काही प्रॉब्लेम आले तर त्याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. आमचं उद्दिष्ट एवढं नाहीये की फक्त आपण कोर्स करा आणि आम्ही आमचं काम झालं नाही. त्याच्यानंतर आम्ही ऑनलाईन शंका निरसन सत्र आयोजित करतो, ज्याला ऑनलाईन डाऊट क्लिअरिंग सेशन्स म्हणतात. ज्या डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये विशेष शिक्षक, स्पेशल एज्युकेटर्स असतात, सायकोलॉजिस्ट असतात, मानसशास्त्रज्ञ असतात आणि आपले ज्या काही शंका असतील, कारण कोर्स करताना आपल्याला बऱ्याच अडचणी येऊ शकतात, बऱ्याच प्रॉब्लेम येऊ शकतात. आपण जेव्हा मुलांना स्क्रीन कराल, कोर्स केल्यानंतर जेव्हा आपण मुलांवर वर्कआउट कराल, तेव्हा देखील बऱ्याच अडचणी येतील. तर त्या सर्व अडचणींचं निरसन करण्याकरता आमची टीम तिथे उपलब्ध असेल. बऱ्याच वेळेला आपल्याला काही टेक्निकल अडचणी येऊ शकतात, की आपलं मॉड्यूल सर्टिफिकेट डाउनलोड होत नाहीये, काही टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्यावेळेला आमची टेक्निकल टीम देखील तिथे अवेलेबल असेल. तर आपण जे काही आपले शंका असतील, आपले प्रॉब्लेम्स असतील, हे आम्ही साधारण आठवड्यातनं एकदा किंवा पंधरवड्यातनं एकदा आम्ही हे ऑनलाईन डाऊट क्लिअरिंग सेशन्स अरेंज करतो. तर तिथे आपण आपल्या शंका जे असतील, आपले प्रॉब्लेम्स असतील ते मांडू शकतात. तसेच आपल्याला कोर्स बद्दल काही फीडबॅक द्यायचा असेल, की हा कोर्स मला कसा वाटला किंवा किती मला यातनं फायदा झाला, तर तो फीडबॅक देखील आपण या कोर्सच्या या ऑनलाईन डाऊट क्लिअरिंग सेशन मध्ये आपण अवश्य देऊ शकतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, मला आपल्या सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद होत आहे की आतापर्यंत म्हणजे 2020 पासून जे आम्ही हा डिजिटलाइज केला आणि ऍपच्या माध्यमातून आम्ही हा कोर्स आपल्या समोर आणला. आतापर्यंत जवळपास 3,80,000 शिक्षकांना आम्ही ट्रेनिंग दिलं आहे या कोर्सच्या माध्यमातून. त्यापैकी जवळपास 1.25 लाख शिक्षकांनी आमच्या ऍपवर नोंदणी केली आहे आणि 35,000 पेक्षा जास्त शिक्षकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण देखील केला आहे. आणि जसं मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं, पुन्हा एकदा मी रिपीट करतो, या अभ्यासक्रमाबाबतीत 2 महत्वाच्या आणि जमेच्या बाबी ह्या आहेत, की पहिली गोष्ट म्हणजे हा कोर्स विनामूल्य आहे. याला एक पैसाही खर्च करायची आवश्यकता नाही. आणि दुसरी बाब म्हणजे याला वेळेचं काहीही बंधन नाहीये, की बाबा अमुक कालावधीतच आपल्याला करायचं आहे. आपल्याला दिवसातनं जसा वेळ मिळेल, समजा एका दिवशी वेळ नाही मिळाला, 2 दिवसानंतर मिळाला, तर 15 मिनिटं, दिवसातनं अर्धा तास देऊन आपण 15 ते 20 दिवसामध्ये हा कोर्स अतिशय आरामात पूर्ण करू शकतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, जसं मी आपल्याला सांगितलेलं की कोर्समध्ये व्हिडिओ असतात, ते व्हिडिओ आपण पुढे बघूच, पण त्याबरोबर रीडिंग मटेरियल देखील असतं. म्हणजे आपल्याला समजा व्हिडिओ बघायचा नसेल, त्यातून आपण त्या मॉड्यूलची असेसमेंट देऊन देखील प्रत्येक मॉड्यूल कम्प्लीट करू शकतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. इथे आपण एक व्हिडिओ आहे, तो आपण व्हिडिओ बघूया की कशा पद्धतीचे व्हिडिओ असतात. ते आपण पूर्ण व्हिडिओ बघूया आपण. एकदा बॅक जाऊन परत या मॅडम. आवाज येत होता का सर व्हिडिओचा? नाही, अजून चालू नाही झालंय व्हिडिओ. एकदा बॅक जाऊन परत या तुम्ही. परत बॅक जाऊन पुन्हा या व्हिडिओवर. एक मिनिट हा सर, एक मिनिट. डबल क्लिक करून बघा व्हिडिओवर.
ओके. व्हिडिओचा आवाज येत नाही. व्हिडिओचा आवाज येतोय? आणि प्ले करा. प्ले नाही केलंय तुम्ही. तुम्ही ऑडिओ डिसेबल केलाय मॅडम. तुमचा ऑडिओ एबल करा. किंवा एक काम करा मॅडम, मला होस्ट कराल का? मी हे करतो, शेअर करतो मग. नक्कीच सर, लगेच. ओके ओके. सर आपण होस्ट आहात. ओके ओके. थँक्यू. थँक्यू सर. डिस्लेक्सिया हा विकार समजून घेणे. व्हिडिओचा आवाज येतोय का? हो सर, येतोय. ओके. बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. तुम्ही विचार करत असाल की या टप्प्यावर आपण वर्णमाला शिकण्याचा पुन्हा विचार का करत आहोत? तुमच्यासाठी ही साधी अक्षरे आहेत. या 26 अक्षरांमध्ये तुम्ही स्वर आणि व्यंजने ओळखू शकता. आता आपण असं म्हटलं की प्रत्येकाच्या बाबतीत असं होत नाही, तर ही जोया ही 6 वर्षांची आहे आणि तिला ही अक्षरे अशा प्रकारे दिसतात. तिला जे दिसते ते काही नाचणारे. रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, इथे मी एक प्रश्न विचारू इच्छितो आपल्याला. इथे ज्या व्हिडिओमध्ये ज्या झोया नावाची मुलगी आहे तिला ही अक्षरं नाचताना दिसत आहेत, तर हे बघून आपल्याला कोणत्या एखाद्या मूवीची आठवण येते का? तारे जमीन पर. यस सर. थँक्यू सो मच. थँक्यू. बोल सर. बिलकुल. तर तारे जमीन पर मध्ये जसं तुम्ही बघाल, तो जो मुलगा होता ईशान, तो अभ्यासामध्ये तेवढा हे नव्हता, म्हणजे तरबेज नव्हता. त्याला जेव्हा टीचर काही फळ्यावर प्रश्न विचारायचे तेव्हा सांगायचा की लेटर्स आर डान्सिंग, पण त्याची चित्रकला खूप चांगली होती. तर जे आपण NEP 2020 ने सर्व समावेशक शिक्षणाची व्याख्या ती आत्ता केली असेल, पण तारे जमीन पर हा चित्रपट तेव्हापासून इन्क्लुझिव्ह एज्युकेशन वर फोकस दिला गेला आहे त्या चित्रपटामध्ये. तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि तरंगणारे आकार. जोयासाठी ही अक्षरे त्यांनी काढलेल्या ध्वनींना जोडणे आणि नंतर ती ध्वनी शब्दांमध्ये मिसळणे कठीण आहे. तिला शब्दांचा उच्चार करता येत नसल्यामुळे किंवा त्यांचा आवाज ओळखता येत नसल्याने तिला त्यांचा अर्थ समजू शकत नाही. जोयाच्या बाबतीत हे काय आहे? जोयाला डिस्लेक्सिया नावाचा विकार आहे. डिस्लेक्सिया ही भाषा शिकण्याची अक्षमता आहे. या विकाराचे निदान झालेल्या विद्यार्थ्यांना भाषेचा अर्थ लावण्यात आणि प्रक्रिया करण्यात आव्हानांचा सामना करावा लागतो. हे एखाद्या व्यक्तीच्या वाचन, शब्दलेखन, लिखाण आणि बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. जरी या विद्यार्थ्यांची दृष्टी सामान्य असते आणि ते त्यांच्या समवयस्कांसारखेच हुशार असतात, तरी त्यांना शिकण्याच्या बाबतीत संघर्ष करावा लागतो. त्यामुळे शिक्षकांना त्या विशिष्ट व्यक्तीच्या शिकण्याच्या पद्धतीशी जुळवून घेणे आवश्यक असते. व्हिडिओच्या या मालिकेत आपण डिस्लेक्सिया असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही शिकवण्याची धोरणे जाणून घेऊ. ही सत्रे सुरू करण्यापूर्वी आपल्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की वर्गाला डिस्लेक्सिया अनुकूल बनवण्यात एक सहाय्यक अध्यापन वातावरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. विशिष्ट अडचणींबद्दल शिक्षकाची समज आणि त्याने विद्यार्थ्याच्या वर्गातील कार्यक्षमतेवर कसा परिणाम होऊ शकतो हे शिक्षकांसाठी व्याख्यानांचे नियोजन करण्यात आणि पुढे जाण्यासाठी एक दिशानिर्देश आहे. पुढील सत्रापासून आपण हे जाणून घेऊ की हा विकार असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोणती धोरणे लागू करता येतील. संपर्कात राहा.
तर रिस्पेक्टेड सर आणि मॅडम, जसं मी सांगितलं की याच्या प्रत्येक मॉड्यूलमध्ये, प्रत्येक चॅप्टरमध्ये 2 ते 3 मिनिटं, 4 मिनिटं जास्तीत जास्त असे कलरफुल व्हिडिओज असतील, ॲनिमेटेड व्हिडिओज असतील. ते एक व्हिडिओ बघत आपण हे मॉड्यूल कंप्लीट करू शकतात. आपल्याला समजा व्हिडिओ नसेल बघायचे, व्हिडिओ बघण्यात इंटरेस्ट नसेल, तर आपण त्याच्याबरोबरच आपण जे रीडिंग मटेरियल दिलंय ते वाचून देखील हा कोर्स आपण पूर्ण करू शकतात. डिस्लेक्सिया हा विकार तसंच हे आपण कसा इन्स्टॉल करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं, हा एक छोटासा व्हिडिओ आहे. आपण आता इन्स्टॉल केलंच आहे. पुढे जाऊन आपण रजिस्ट्रेशन करालच आणि कोर्स पण सुरू कराल. तर आपल्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, नुसतं इन्स्टॉल करून प्लीज थांबू नका. अतिशय उपयुक्त कोर्स आहे आणि देशामध्ये हा पहिल्या प्रकारचा असा कोर्स आहे जे शिक्षकांना सगळ्या प्रकारच्या डिसॅबिलिटीज बद्दल अवगत करवतो. उदाहरण द्यायचं झालं तर स्पेशल एज्युकेटर्स असतील ते प्रत्येकांचे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं ज्याला प्रभुत्व असतं. पण ह्या कोर्सद्वारे आपण प्रत्येक डिसॅबिलिटीला अवगत व्हाल आणि आपल्या वर्गातील विद्यार्थी असे विद्यार्थी असतील की ज्यांना खरोखरच काही ना काहीतरी फोकस करून लक्ष द्यायची गरज आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं मौलिक कार्य आपण बजावू शकाल. तर नुसतं इन्स्टॉल करून प्लीज थांबू नका. अवश्य हा कोर्स करा, मॉड्यूल्स कंप्लीट करा, सर्टिफिकेट्स प्राप्त करा. ती सर्टिफिकेट्स आपल्या ग्रुपवर शेअर करा, कम्युनिटीमध्ये शेअर करा, जेणेकरून इतर शिक्षक देखील प्रेरित होतील, इतर शिक्षकांना देखील मोटिवेशन मिळेल तो कोर्स करण्याची. तर हे कसं इन्स्टॉलेशनचा एक व्हिडिओ आहे, तो आपण बघूया कसं आपण रजिस्ट्रेशन कराल. हे बघा, शिक्षक, त्यानंतर लॉग इन करायचं, इथे तुमचा नंबर, फोन नंबर टाकायचा, त्यानंतर ओटीपी येईल आपल्याला, तो ओटीपी आपण फीड करायचा. त्याच्यानंतर आपले डिटेल्स आपण इथे पासवर्ड, युजर आयडी बनवू शकतात, शाळेचे नाव, सगळे आपण डिटेल्स आपले फीड करायचे, आपली जन्मतारीख, लिंग, आपला जिल्हा, ब्लॉक, हे सगळे डिटेल्स फीड करून आपण आपला प्रोफाईल तयार करू शकतात. प्रोफाईल फोटो आपण टाकू शकतात आपला. हे बघा, हे अशा पद्धतीने रीडिंग मटेरियल आहे. कोर्स आपण, हे असेसमेंट असते, प्री असेसमेंट असते. कोर्स सुरू व्हायच्या आधी ती असेसमेंटची उत्तरं देऊन आपण हा कोर्स सुरू करू शकतात. हे 17 मॉड्यूल्स आहेत टोटल. आता पहिल्या मॉड्यूलमध्ये 4 चॅप्टर आहेत. प्रत्येक चॅप्टरमध्ये एक व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीने आपण ते व्हिडिओ स्क्रीन करून आपण हा कोर्स कंप्लीट करू शकतात. जसं मी लिंकची शेअर केली होती, आपल्याला जर समजा लिंक त्यावेळेला आपण नसाल डाउनलोड केलं तर ह्याच्यावर स्कॅन करून देखील आपण हे ॲप इन्स्टॉल करू शकतात. तर हे होतं आजच्या प्रोजेक्ट इन्क्लुजन बद्दलचं सत्र. या सत्रामध्ये आपण जाणून घेतलं की प्रोजेक्ट इन्क्लुजन हे सर्वसमावेशक शिक्षणाकरता किती आवश्यक हा कोर्स आहे आणि याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली. तर पुन्हा एकदा माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे, आपण अवश्य हा कोर्स करावा. विनामूल्य कोर्स आहे, वेळेचं बंधन नाहीये, त्यामुळे आपल्या सवडीनुसार अवश्य हा कोर्स करावा. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण अवश्य विचारू शकतात. अदरवाईज नो डाऊट म्हणून टाईप करा प्लीज. काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. उर्दू भाषेत अनुवाद करून आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ, मॅडम उर्दू भाषेत अजून आलेलं नाही, आमचा म्हणजे अनुवाद अजून आलेला नाहीये. पण इथे तुम्ही बघाल तर भिवंडी निजामपूर महापालिका आहे जिथे आम्ही प्रशिक्षण देतो आहोत. तिथे उर्दू मीडियमचे विद्यार्थीच हिंदी म्हणा किंवा मराठी शिक्षक ते कोर्स करत आहेत. म्हणजे उर्दूत अजून तरी नाही आलंय मॅडम. डन, थँक्यू सो मच. काही डाऊट्स असेल तर आपण विचारू शकतात प्लीज. अन्यथा हे सेशन आपण इथेच कन्क्लूड करूया. डाऊट नसतील तर आपण हे सेशन कन्क्लूड करूया इथेच. साधारणपणे किती दिवस लागतील उर्दू मध्ये यायला? उर्दूमध्ये सर कसं आहे, उर्दूमध्ये आम्ही प्रयत्न केले होते पण काही तांत्रिक अडचणी आहेत. आमच्या म्हणजे दिल्लीला आम्ही जे हेड ऑफिस आहे तिथून आम्ही प्रयत्न देखील केले होते उर्दूमध्ये, पण ते फॉन्ट वगैरे आणि कसं होतं सर की उर्दूत व्हॅलिडेशन करायला तेवढे पारंगत शिक्षक आमच्याकडे नाही आहेत. तरी अजून प्रयत्न चालू आहेत आमचे. पण मी असं आपल्याला आता आश्वस्त करू शकत नाही की बाबा अमुक दिवसामध्येच येईल, पण येणाऱ्या काळामध्ये कदाचित उर्दूमध्ये पण येऊ शकेल सर. नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांचा लाभ मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. पण जोपर्यंत तुम्ही उर्दू नसेल ना, मी आपल्याला विनंती करेन, आपल्याला जी भाषा सुलभ आहे, मराठी असेल, हिंदी असेल,
आप जुड़ सकते हैं जब आगे सेशन आपण इथेच कन्क्लूड करूया. मी प्रणाली मॅडमला पुन्हा एकदा प्रणाली मॅडमकडे सूत्र द्यायच्या आधी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो की आपण आपला अमूल्य वेळ या सेशनला दिलात आणि या सेशनला रोचक बनवलं, रिस्पॉन्सिव्ह बनवलं. सगळ्यांचे मनपूर्वक आभार श्री अरविंदो सोसायटी आणि महाराष्ट्र शासनातर्फे. प्रणाली मॅडम, ओव्हर टू यू. धन्यवाद सर. कोणालाही काही शंका असल्यास कृपया हँड रेज करा. सोबत फॉर्म दिलाय का अजिंक्य सर? सेशनचा फॉर्म शेअर केलाय का? सर्वांना विनंती आहे की चॅट मध्ये फीडबॅक फॉर्म दिलेला आहे तो कृपया भरावा. आज श्री निखिल सरांनी प्रोजेक्ट इन्क्लुजन बद्दल खूपच छान माहिती दिली आहे. सर, आपण सर्वसमावेशक शिक्षणाचे वातावरण आपल्या वर्गातच कसं निर्माण करू शकतो याबद्दल आपण खूपच छान माहिती थँक्यू सो दिली. मच. माझा आवाज येत आहे का? धन्यवाद मॅडम, धन्यवाद. येतोय येतोय. हो मॅडम. ह्याच बरोबर आपण प्रोजेक्ट इन्क्लुजनचा ऍप आणि त्याच्यात असलेले मॉड्यूल्स, 17 मॉड्यूल्स किंवा 6 भाषा असो किंवा पूर्व मूल्यांकन असो, अंतिम मूल्यांकन असो, याच्याबद्दल खूपच छान माहिती दिली आहे. आजच्या ह्या प्रोजेक्ट इन्क्लुजनच्या सत्रामध्ये उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक वर्ग, आपण प्रोजेक्ट इन्क्लुजन हे ऍप डाउनलोड करून त्याचे मॉड्यूल्सची माहिती घेऊन समजून आणि ते नक्कीच करून घ्याल याची मी विनंती करते. जर कुठेही काही शंका असल्यास आपण आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षाला पाठवू शकता. आपण सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी जो सहभाग आज नोंदवला आहे त्याबद्दल आपण आपल्या सर्वांचे हार्दिक धन्यवाद. आजचे आपले मार्गदर्शक श्री निखिल सर, आपले सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद मॅडम, थँक्यू सो मच. बस आणि मी एवढंच समजेन की आजचं सेशन सुफळ जेव्हा होईल, जेव्हा मॅक्सिमम शिक्षक जे आता उपस्थित आहेत ते हा कोर्स करतील, तेव्हा सेशन सुफळ झाल्याचं मी मानेन. आणि आंतरराष्ट्रीय कक्षाच्या विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम यांच्या परवानगीने मी आजचे सत्र संपले आहे असे जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू.